नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाची जोरदार हजेरी लावलेली आहे। वादळ वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होणार आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटण्याची शक्यता वर्तवली जाते। महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस बरसतो। या पावसाचा पर्यटक आनंद लुटतायत। रिमझिम बरसणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे। याचा मनमुराद पर्यटक लुटताना आनंद दिसून येतो। जून अखेरपर्यंत 75% पीक कर्जाचं वाटप करा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रशासनाला दिल्यात। बी बियाणं खतं उपलब्धतेबाबत कृषी मंत्र्यांनी ऑनलाईन बैठक घेतली आहे। चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। भरारी पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं पालेभाज्यांचे बाजारभाव सध्या चांगलेच तेजीत आलेत। पुणे जिल्ह्याच्या ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढच्या काळातही बाजारभाव चढे राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। दुष्काळ अवकाळी पावसामुळे शेतीमालावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। वाशिम जिल्ह्यात पुढच्या 4 दिवसात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्यानं खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली। यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण 4,05,180 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचं नियोजन कृषी विभागाने केलंय। यामध्ये कपाशी, ज्वारी, उडीद, मूग, तूर, तीळ, बाजरी या पिकांसह इतर पिकांचाही समावेश आहे, तर जिल्ह्यात जवळपास 75% क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरणीचं नियोजन आहे। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या 2 शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या पिकातून लाखाचं उत्पन्न मिळवलंय। राजेंद्र धुमाळ या शेतकऱ्याने 2 एकर क्षेत्रातून 3.5 लाखांचं कोथिंबिरीचं उत्पन्न मिळवलं, तर प्रताप धुमाळ यांनी 10 गुंठे क्षेत्रातून 1 लाखांचं कोथिंबिरीचं उत्पन्न मिळवलंय। विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना शेतात जाऊन या कोथिंबिरीची खरेदी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं समाधानकारक वाटप झालेलं नाहीये, त्यामुळे या महिन्याअखेर 75%पेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप करा, असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा बँकेला दिलेत। बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या। रत्नागिरीप्रमाणेच कणकवलीतही बॅनर वॉरचं लोण पसरलेलं आहे। कणकवलीच्या शिवाजी चौकात बाप बाप होत आहे अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला। शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलनं उत्तर देण्याचा प्रयत्न बॅनरमधून करण्यात आला। कोकणातून ठाकरे गटाचं अस्तित्व नेस्तनाबूत झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय। विधानसभेला धनुष्यबाणाच्या वाटेला जे मतदारसंघ येतील ते मोठ्या फरकाने जिंकू, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आलेत। मंत्रालय आणि अजित पवार गटाच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मराठा तरुणांप्रमाणे धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जातीतल्या तरुणांना व्यवसायासाठी 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी धनगर समाजानं केली आहे। याची अंमलबजावणी आषाढी एकादशीच्या आधी करावी, अन्यथा पंढरपुरात तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाने दिलाय। कल्याणमध्ये नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन केलं। नुकत्याच बनवलेल्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यात खड्डा खणल्यानं नागरिक संतप्त झालेत। रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय, तर तातडीनं खड्डा बुजवण्याची मागणी देखील केली आहे। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या नीरा शिवतक्रार गावातील ग्रामपंचायतीसमोर अनवर सादिक शेख या तरुणानं उपोषण पुकारलंय। व्यापारी गाळ्यांमधील बेकायदेशीर आणि नियमबाह्य वाटप रद्द करून भूमिपुत्रांना गावी फेरवाटप करा, अशी मागणी केली जाते। या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। पुणे पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, तर पालखीसोबत फिरतं आरोग्य पथक आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने देखील असणार आहेत।